चला, गुड मॉर्निंग. तर बघा, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आणि ब्रेकडाऊन व्होल्टेज हा एक नवीन कन्सेप्ट आपण बघत आहोत. ओके, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आणि ब्रेकडाऊन व्होल्टेज. तर डायलेक्ट्रिक स्ट्रेंथमध्ये आपण काय बघतोय? डेफिनेशन. ओके, एखाद्या मटेरियल, बघा मला सांगा, डायलेक्ट्रिक मटेरियलमधून करंट फ्लो होतो का? नॉर्मली नाही होत. उदाहरणार्थ ह्या पेनामधून करंट फ्लो होईल का? नाही. पण याला जर खूपच जास्त व्होल्टेज दिलं तर याच्यामधून बी करंट फ्लो होईल. जसं हवेमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो का? नाही होत. पण ढगामध्ये खूप जास्त पोटेन्शियल तयार झालं विथ रिस्पेक्ट टू अर्थ, तर ढगामधून डिस्चार्ज होतो. त्याला तर आपण काय म्हणतो? वीज पडणे असं म्हणतो. बरोबर आहे. तर कोणत्याही डायलेक्ट्रिक मटेरियलमधून नॉर्मली करंट फ्लो होत नाही, परंतु खूप जास्त व्होल्टेज जर त्याला दिलं तर त्याच्यामधून सुद्धा करंट फ्लो होतो. त्या स्ट्रेंथला आपण काय म्हणतो? डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ असं म्हणतो. बघा, किंवा त्यालाच ब्रेकडाऊन स्ट्रेंथ म्हणतो. तर ब्रेकडाऊन स्ट्रेंथ ऑफ अ डायलेक्ट्रिक मीडियम इज डिफाईन ॲज द मॅक्सिमम पोटेन्शियल दॅट कॅन बी ॲपियर अक्रॉस ॲट विदाऊट रिझल्टिंग ब्रेकडाऊन. ब्रेकडाऊन न होता जास्तीत जास्त जेवढं पोटेन्शियल ॲपियर होऊ शकतं त्या डायलेक्ट्रिक मटेरियलच्या ॲक्रॉस, त्याला काय म्हणायचं आहे? ब्रेकडाऊन स्ट्रेंथ. म्हणजे उदाहरणार्थ या पेनाची ब्रेकडाऊन स्ट्रेंथ समजा 30 kV पर सेंटीमीटर एवढं आहे. किती आहे? 30 kV पर सेंटीमीटर. प्रत्येक सेंटीमीटरात 30 kV सप्लाय दिल्याच्या नंतर हे ब्रेकडाऊन होऊ शकतं, असा कन्सेप्ट. तर याला सप्लाय दिला 30 kV दिला तर हे ब्रेकडाऊन होईल समजा. ओके, आता बघा, सप्लाय दिला आपण 20 kV पर्यंत दिला. काय होईल का? 25 केला काही होईल का? 28 केला काही होईल का? 30 केला काय होईल? ब्रेकडाऊन होईल. 30 kV पर सेंटीमीटर एवढा ब्रेकडाऊन स्ट्रेंथ आहे समजा. याचा समजा बरं का, एवढं नसतं, याच्यापेक्षा जास्त असतं प्लॅस्टिकचं. एअरचं येते तेवढं ॲप्रॉक्सिमेटली. आता सप्लाय दिला 30 kV आणि त्या 30 किलो व्होल्टच्या सप्लायने काय झालं? याचं ब्रेकडाऊन झालं. तर ते 30 kV हे काय? 30 kV पेक्षा शिल्लक किती जरी आला तरी ब्रेकडाऊन होणारच आहे. तर तो जो आहे तो मॅक्सिमम सप्लाय की ज्याच्यावर ब्रेकडाऊन होत नाही, त्याच्यापेक्षा जास्त आल्याच्या नंतर होणारच आहे. तर असा मॅक्सिमम सप्लाय की तेवढ्या सप्लायली ब्रेकडाऊन होत नाही, त्याला काय म्हणायचं आहे? ब्रेकडाऊन स्ट्रेंथ म्हणायचं. त्याला काय म्हणायचं आहे? ब्रेकडाऊन स्ट्रेंथ म्हणायचं. की त्यापेक्षा जास्त सप्लाय आला तर ब्रेकडाऊन होणारच आहे, पण त्या सप्लायला आपण काय म्हणतो? ब्रेकडाऊन स्ट्रेंथ म्हणतो. येतं लक्षात? बघा परत काय म्हणलं? इट इज अ ॲबिलिटी टू रेजिस्ट द ब्रेकडाऊन. तर ही अशी ॲबिलिटी आहे जी काय करते? ब्रेकडाऊन करायला अपोज करते. ओके, ज्यावेळेस आपण लार्ज व्होल्टेज अप्लाय करतो ना, त्यावेळेस ब्रेकडाऊनला अपोज करणारी जी ॲबिलिटी त्याला आपण काय म्हणतो? ब्रेकडाऊन स्ट्रेंथ. तर या ब्रेकडाऊन स्ट्रेंथवर काय डिसाईड होतं? टाईप्स ऑफ कॅपॅसिटर डिसाईड होतं. कोणत्या टाईपचं कॅपॅसिटर आहे, त्याची लेवल किती आहे, किंवा ते टिकल का नाही हे डिसाईड होतं. ओके, म्हणून ह्याचं महत्त्व जास्त आहे. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ओके, डेफिनेशनसुद्धा 2 मार्काला विचारतात, एवढी लिहिली तरी चालेल. तर बघा, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ इज मेजर बाय पोटेन्शियल ग्रॅडियंट. ओके, कशाने मोजतात? ते पोटेन्शियल ग्रॅडियंटनी मोजतात. ओके, त्या मीडियमचं ब्रेकडाऊन करण्यासाठी पोटेन्शियल ग्रॅडियंट किती लागेल त्याला डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणतात. आता ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे काय? असं व्होल्टेज, असं कमीत कमी व्होल्टेज की ज्या कमीत कमी व्होल्टेजवर काय होते? ब्रेकडाऊन होते. त्याला आपण काय म्हणतो? ब्रेकडाऊन व्होल्टेज. सो ब्रेकडाऊन व्होल्टेज इज मिनिमम व्होल्टेज ॲट विच द ब्रेकडाऊन ऑफ मीडियम टेक प्लेस. मीडियमचं ब्रेकडाऊन होतं म्हणजे याच्यामधून असं कमीत कमी व्होल्टेज की याच्यामधून करंट फ्लो होईल, ब्रेकडाऊन होईल. तर याला काय म्हणायचं आहे? ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणायचं. ओके, आणि हे ब्रेकडाऊन व्होल्टेज किंवा डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ कशावर डिपेंड करते? पहिलं म्हणजे टेम्परेचर. कशावर डिपेंड करते? पहिलं म्हणजे टेम्परेचर. दुसरं म्हणजे थिकनेस, किती जाड आहे ते. ओके, दुसरं म्हणजे थिकनेस, किती जाड आहे, किती लेंथ आहे वगैरे. तिसरं मॉइश्चर कंटेंट, त्याच्यामध्ये किती मॉइश्चर आहे. समजा हवेमध्ये जर जास्त मॉइश्चर असेल तर लवकर ब्रेकडाऊन होते. त्याच्यानंतर साईज अँड शेप, ते लांब किती आहे, जाड किती आहे, त्याच्यावर डिसाईड होतं. येतं लक्षात? तर हे आहे तुमचं फॅक्टर अफेक्टिंग डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. तर वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात तुम्हाला की डिफाईन ब्रेकडाऊन स्ट्रेंथ,
अँड ब्रेकडाऊन व्होल्टेज अँड लिस्ट द फॅक्टर अफेक्टिंग डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. तर दोन्हीच्या डेफिनेशन लिहायच्या आणि हे 4 फॅक्टर लिहायचे. 4 मार्काला असा प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे, किंवा ह्या 2-2 डेफिनेशन 2-2 मार्काला विचारू शकतो, पण अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, सो राईट डाऊन.